नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या अमृत पेटा शेती संशोधन चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकाच्या व्हरायटींबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत। हलक्या व मध्यम जमिनीत एकरी रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेणाऱ्या टॉप व्हरायट्या कोणत्या आहेत त्याविषयी आपण थोडक्यात आणि सविस्तर माहिती घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असणार तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, पेरणीला आता थोड्याच दिवसात सुरुवात होईल। थोड्या दिवसानंतर पावसाचे आगमन होणार आहे। तर बऱ्याच शेतकऱ्यांची तळमळ म्हणजे कापूस पेरणीसाठी आहे। तर सर्वात मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात म्हणजे कोरडवाहू आणि मध्यम जमिनीसाठी कोणत्या व्हरायट्या घ्यायच्या की त्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार, तर त्याविषयी आपण माहिती घेऊया। चला तर मग शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर कापूस पिकाचं जर रेकॉर्ड ब्रेक उत्पादन जर घेणार असणार ते पण कमी खर्चामध्ये, तर तुम्हाला स्क्रीनवर जो लोगो दिसतो तो अमृत पॅटर्न ॲपचा लोगो आहे। तर अमृत पॅटर्न ॲप तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता। शेतकरी मित्रांनो, येत्या काही दिवसात खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे। मे महिन्यात सुरुवात झाली असून मान्सूनची आतुरता लागली आहे। राज्यातील काही भागांमध्ये, विशेषतः सीमावर्ती भागांमध्ये दुसऱ्या राज्यातून कापूस बियाणे मागून शेतकऱ्यांनी कापसाची पेरणी सुरू केलेली आहे। पण जोपर्यंत मान्सून पाऊस सुरू होत नाही तोपर्यंत कापसाची पेरणी करू नये असे आवाहन कृषी क्षेत्रातील जाणकारांनी केलेले आहे। याचे कारण म्हणजे मान्सून पूर्व कपाशी लागवड केल्यास बोंडसड प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते। हेच कारण आहे की मान्सून पूर्व कपाशी लागवड टाळावी असा सल्ला जाणकारांनी दिलेला आहे। यामुळे आपल्या महाराष्ट्रात 1 जून नंतरच कापसाची बियाणे विक्रीसाठी उपलब्ध होतात। तसेच याआधी राज्यात बियाणे उपलब्ध होत नाही। दरम्यान यावर्षी राज्यात समाधानकारक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। यंदा मान्सून काळात अर्थातच जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या काळात सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस हजेरी लावणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। तसेच विशेष म्हणजे काही हवामान अभ्यासकांनी यावर्षी मान्सून लवकरच भारताच्या मुख्य भूमीत दाखल होऊ शकतो असा अंदाज दिला आहे। यंदा जास्तीच्या पावसाची शक्यता वर्तवली जात असल्याने कापसाची लागवड वाढू शकते असा देखील अंदाज शेतकऱ्यांचा आहे। जर कपाशी पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवायचं जर असेल तर त्याच्या सुधारित जातींची लागवड करणे आवश्यक आहे। दरम्यान आज आपण हलक्या व मध्यम जमिनीत आणि कोरडवाहू भागात लागवडीसाठी योग्य असलेल्या कापसाच्या 11 जातींची माहिती बघणार आहोत की हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये कोणत्या चांगल्या टॉप कापसाच्या व्हरायट्या आहेत जे आपल्याला एकरी रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देऊ शकतात। तसेच कापसाच्या टॉप व्हरायटी आहेत ते म्हणजे राशी सीड्स कंपनीचे राशी 776, राशी सीड्स कंपनीचे राशी 605, राशी सीड्स कंपनीचे राशी 650, कावेरी सीड्स कंपनीचे एटीएम, कावेरी सीड्स कंपनीचे जादू, कावेरी सीड्स कंपनीचे जॅकपॉट, अजित सीड्स कंपनीचे अजित 155, निजुडी सीड्स कंपनीचे मल्लिका, निजुडी सीड्स कंपनीचा राजा, निजुडी सीड्स कंपनीचे मालिनी, निजुडी सीड्स कंपनीची भक्ती, तसेच निजुडी सीड्स कंपनीचे उत्तम, निजुडी सीड्स कंपनीचे बलवान। तर ह्या टॉप व्हरायट्या ज्या आहेत ह्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या, तर ह्या हलक्या व मध्यम कोरडवाहू जमिनीसाठी उत्कृष्ट कापसाच्या टॉप 11 जाती आहेत। यातून बऱ्याच शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेतलेले आहे। तर शेतकरी मित्रांनो, विशेष म्हणजे ह्या ज्या जाती आहेत ह्या ज्या व्हरायट्या आहेत ह्या आपल्याला मध्यम कोरडवाहू क्षेत्रामध्ये एकरी 15 ते 20 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळवून देऊ शकतात। जर आपण अमृत पॅटर्न पद्धतीने सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर नियोजन जर केलं, ॲपमध्ये सविस्तर पद्धतीची माहिती दिलेली आहे। तर अमृत पॅटर्न पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलं कापूस पिकाचं तर तुम्ही नक्कीच एकरी 35 ते 40 क्विंटलपर्यंत उत्पादन हे घेऊ शकता। तर एवढेच नाही तर योग्य पद्धतीने नियोजन केलं तर पाऊसमान जर चांगला राहील, कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही तर या जातीपासून तुम्हाला नक्कीच चांगलं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळेल। तसेच कापसाचे उत्पादन आपल्याला वेगवेगळ्या घटकांवर आधारित असते। जमिनीचा मजदूर, स्थानिक हवामान, पाण्याचे आणि खतांचे योग्य नियोजन सर्व बाबींवर कापूस उत्पादन अवलंबून असते। तर शेतकरी मित्रांनो, माहिती आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर या टॉप 11 जातींपैकी तुम्ही कोणत्याही जातीची तुम्ही निवड करू शकता कोरडवाहू, हलक्या आणि मध्यम जमिनीसाठी। धन्यवाद।